नमस्ते विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये आपण कार्य आणि ऊर्जा या प्रकरणाचा स्वाध्याय बघणार आहोत। सर्व प्रश्न मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर सुरू करूया। तर पहिला प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा। ओके, तर यामध्ये ही सर्व प्रश्न आहेत। तर एकेका प्रश्नाच्या आता आपण उत्तरे बघूया। पहिला, गतिज ऊर्जा व स्थितिज ऊर्जा यामधील फरक स्पष्ट करा। ओके, फरक स्पष्ट करताना सर्वप्रथम आपण त्यांच्या व्याख्या, त्यांची सूत्र, उदाहरणं या प्रकारे आपल्याला ते द्यायचे असतात। गतिज ऊर्जा, गतिमान अवस्थेमुळे वस्तूत प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा म्हणतात। तर स्थितिज ऊर्जेची व्याख्या, वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा आकारामुळे किंवा स्वरूपणामुळे त्या वस्तूमध्ये जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितिज ऊर्जा म्हणतात। ओके, त्यानंतर दुसरा आकडा, गतिज ऊर्जा ही एकाच स्वरूपात असून कार्य घडून येण्याकरता तिचे अन्य प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर होणे आवश्यक नसते। ओके, परंतु स्थितिज ऊर्जेच्या बाबतीत स्थितिज ऊर्जा ही गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा, विद्युत स्थितिज ऊर्जा यासारख्या विविध रूपात असते व तिचे गतिज ऊर्जेत रूपांतर झाल्याखेरीज कार्य होत नाही। आता यानंतर सूत्र, गतिज ऊर्जा बरोबर 1/2 m गुणिले v चा वर्ग, वस्तुमान गुणिले वेगाचा वर्ग। तर स्थितिज ऊर्जेचं सूत्र, गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा यासाठी गुरुत्वीय यासाठी की इथे त्वरण या ठिकाणी आपण जी विचारात घेतला असतो म्हणून त्याला गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा mgh। m म्हणजे त्या वस्तूचे वस्तुमान, g म्हणजे गुरुत्व त्वरण आणि त्यांची जमिनीपासूनची उंची म्हणजे h। ओके, त्यानंतर चौथा मुद्दा बघा, गतिज ऊर्जा ऋण असू शकत नाही कारण की ते वस्तुमान ऋण नाहीये। वेगाचा वर्ग आहे, ती देखील राशी धनच असणार आहे म्हणून ही ऋण असू शकत नाही। परंतु स्थितिज ऊर्जा ही ऋण असू शकते कारण की ते कशावरती अवलंबून असते, जी च्या किमतीवर अवलंबून असते। ओके, यानंतर पुन्हा एकदा दोघांच्या व्याख्या लिहिणार, त्यानंतर पुढचा मुद्दा सूत्र घेणार, हे तुम्हाला सहज लक्षात राहू शकतं। आणि चौथा मुद्दा देखील अतिशय सोपा आहे। ओके, गतिज ऊर्जा ऋण असू शकत नाही, स्थितिज ऊर्जा ऋण असू शकते। यानंतर पुढचा प्रश्न, पदार्थाचे वस्तुमान m असून तो v या वेगाने जात असल्यास गतिज ऊर्जेचे सूत्र तयार करा। ओके, समजा m वस्तुमानाची एक वस्तू a या एक समान त्वरणाने सरळ रेषेत गतिमान आहे। जर त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग u असेल, अंतिम वेग v असेल व वेग बदल होत असताना त्या वस्तूने s एवढे अंतर कापले असेल तर, आता पुन्हा न्यूटनच्या गतिविषयक समीकरण, v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as। ओके, आता या ठिकाणी आपण या u वर्गाचं स्थानांतर करणार, तो आपण डावीकडे आणणार, आणल्यानंतर तो ऋण होणार। v वर्ग वजा u वर्ग बरोबर 2as म्हणून s बरोबर, पुन्हा इथे 2as कसा आहे तर गुणिले, इकडे आणता तो भागिले होणार आणि आपण लिहिताना s बरोबर v वर्ग वजा u वर्ग छेदाला 2a झाला 1 नंबर। त्यानंतर या वस्तूवर कार्य असणारे एकूण बल किती आहे तर ते F असेल व त्या बलाने केलेले कार्य हे W असेल। तर आता इथे बघा कार्याचं सूत्र, बल गुणिले बलाने केलेलं विस्थापन म्हणजे W बरोबर F गुणिले S। ओके, आता यामध्ये त्या किमती भरणार। त्याचबरोबर आपल्याला बलाचं देखील सूत्र माहिती आहे, F बरोबर किती असतं तर वस्तुमान गुणिले वस्तुमान निर्माण झालेलं त्वरण, F बरोबर m गुणिले a। ओके,
आता समीकरण 1, 2 व 3 वरून त्यामध्ये आपण किमती भरणार. W बरोबर W बरोबर F गुणिले S. मग F ची किंमत किती आली तर M गुणिले A. त्यानंतर S ची किंमत आपण इथनं घेणार V वर्ग वजा U वर्ग छेदाला 2A. ओके, म्हणून W बरोबर 1/2 M. इथे बघा अंशाचा A आणि छेदाचा A या ठिकाणी कशा होणार कट होणार. इथे बघा A जाणार 1/2 M V वर्ग वजा U वर्ग. आता यानंतर वस्तू सुरुवातीला विराम अवस्थेत असल्यास U ची किंमत इथे किती टाकणार 0 आणि म्हणून W बरोबर 1/2 M V चा वर्ग. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. W बरोबर किती आलं तर गतिज ऊर्जेचं सूत्र इथे 1/2 M V चा वर्ग. म्हणून वस्तूची गतिज ऊर्जा 1/2 M V चा वर्ग. या प्रकारे आपण ते गतिज ऊर्जेचे इथे सूत्र तयार केलेले आहे. त्यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागणार आहे तर न्यूटनचं गतिविषयक समीकरण म्हणजे तिसरं समीकरण आहे. V वर्ग बरोबर U वर्ग अधिक 2AS. म्हणजे आपल्याला काय मुख्य म्हणजे काय तर W बरोबर F गुणिले S हे कार्याचं सूत्र माहिती पाहिजे. यामध्ये आपल्याला F ची किंमत टाकायची आहे आणि S ची किंमत टाकायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे. F ची किंमत M गुणिले आहे आणि S ची किंमत ही न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या समीकरणावरनं आपल्याला S ची किंमत इथे टाकायची आहे. वस्तू सुरुवातीला विराम अवस्थेत असेल म्हणून U ची किंमत 0 टाकली की बरोबर आपल्याला W बरोबर 1/2 MV चा वर्ग म्हणजे गतिज ऊर्जेचं आपल्याला इथे सूत्र मिळतं. ओके, त्यानंतर पुन्हा तुम्ही इथे बघू शकताय हा पहिला मुद्दा होणार. त्यानंतर इथे S ची किंमत काढली. त्यानंतर W बरोबर F गुणिले S. नंतर F ची किंमत हे सर्व आपण समीकरण 2 मध्ये टाकणार. विराम अवस्थेत म्हणून U बरोबर 0 आणि नंतर शेवटी मग आपल्याला त्या गतिज ऊर्जेचं या ठिकाणी सूत्र मिळतं. त्यानंतर पुढचा प्रश्न. उंचीवरून जमिनीवर मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूची अंतिम ऊर्जा ही त्या वस्तूच्या प्रारंभिक स्थितीज ऊर्जेचे रूपांतर आहे हे सिद्ध करा. ओके, तर बघूया आपण या ठिकाणी. आता जेव्हा एखादी वस्तू उंचीवर असेल h एवढ्या उंचीवर असेल. ओके, M या त्या वस्तूचं वस्तुमान किती आहे तर ते M आहे. ती किती उंचीवरती आहे तर h एवढ्या उंचीवरती आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे समजा A हा बिंदू जमिनीपासून h उंचीवर आहे. M वस्तुमान असलेली वस्तू A बिंदूपासून B बिंदूपर्यंत आली असता ती x एवढे अंतर जाते. A पासून B पर्यंत आली तर ती किती अंतर जाते x एवढे. C हा बिंदू जमिनीवर आहे. C हा बिंदू वस्तूची A, B व C बिंदूपाशी असणारी ऊर्जा पाहू. ओके, तर बघूया. वस्तू A या बिंदूपाशी स्थिर असताना तिचा आरंभिक वेग U बरोबर किती असणार आहे तर तो 0 असणार आहे. इनिशियल व्हेलॉसिटी. ओके, म्हणून Ke बरोबर कायनेटिक एनर्जी बरोबर गतिज ऊर्जा बरोबर 1/2 वस्तुमान गुणिले वेगाचा वर्ग. ओके, मग 1/2 मग सुरुवातीचा तिचा वेग किती तर U 1/2 M गुणिले U. परंतु U ची किंमत या ठिकाणी किती आहे तर ती 0 आहे. जर आपण या ठिकाणी 1/2 इथे M गुणिले U ची किंमत 0 टाकली तर यांचा गुणाकार किती मिळेल आपल्याला तर तो 0 मिळेल. ओके, म्हणून Ke किती आली कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा ही 0 आली. त्यानंतर स्थितीज ऊर्जा तर ती किती mgh. h एवढ्या उंचीवर असणारी तिची स्थितीज ऊर्जा mgh. ओके, आणि एकूण ऊर्जा Ke अधिक Pe. परंतु Ke किती आहे तर ती 0 आहे. मग 0 अधिक mgh म्हणून एकूण ऊर्जा किती आली टोटल एनर्जी बरोबर mgh. हे झालं त्या वस्तूची
ए या बिंदूपाशी असणारी एकूण ऊर्जा mgh. आता यानंतर पुन्हा पहिला मुद्दा हा इथे लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. त्यानंतर हा दुसरा मुद्दा, आरंभिक वेग u बरोबर 0, गतिज ऊर्जेचे सूत्र ती 0 आहे. नंतर स्थितीज ऊर्जेचं सूत्र mgh, दोघांची बेरीज, आणि शेवटी एकूण ऊर्जा किती आली तर ती mgh. ओके. तर यानंतर वस्तू बी या बिंदूपाशी असताना म्हणजे वस्तू x अंतर पार करून ती कुठे येतात तर ती बी बिंदूपाशी येते. ओके, या ठिकाणी आली ती. आता या बी या बिंदूपाशी आल्यानंतर तिची आपण गतिज ऊर्जा आणि त्याचबरोबर स्थितीज ऊर्जा शोधूया. वस्तू बी या बिंदूपाशी असताना म्हणजे वस्तू x अंतर पार करून ती बी पाशी येते, तेव्हा तिचा वेग बी बिंदूपाशी आल्यानंतर तिचा वेग किती विचारात येणार आपण, v सफिक्स b, म्हणजे v सफिक्स b म्हणजे बी बिंदूपाशी आल्यानंतर तिचा वेग v सफिक्स b हा मान. सुरुवातीचा वेग, त्या वस्तूचा सुरुवातीचा वेग u बरोबर 0. मग पुन्हा इथे गतिविषयक, न्यूटनचं गतिविषयक तिसरं समीकरण, v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. u ची किंमत इथे आपण 0 टाकली. आता या ठिकाणी a ची किंमत म्हणजे इथे आपण गुरुत्व त्वरण घेणार, वस्तू वरून खाली येत आहेत म्हणून त्यासाठी a ची किंमत आपण इथे g घेणार. vb चा वर्ग बरोबर 2gx. ओके, हे इथे vb चा वर्ग मिळाला आपल्याला. आता या ठिकाणी असणारी आपल्याला काय शोधायचंय, त्याची गतिज ऊर्जा. मग गतिज ऊर्जेचं सूत्र 1/2 m, तिथे असणारा त्याचा वेग vb चा वर्ग. मग vb च्या वर्गाची किंमत किती आली तर ती 2gx. इथे 2 कट झालेत म्हणून ke बरोबर किती आला तर तो mgx. ही झाली त्याची गतिज ऊर्जा. आता बी बिंदूपाशी असणारी आपल्याला स्थितीज ऊर्जा देखील शोधायची. मग स्थितीज ऊर्जेसाठी आपल्याला त्या m वस्तुमानाच्या वस्तूची उंची किती असणार आहे, एकूण उंची किती तर h आहे. एवढं अंतर तिने x अंतर कापलेलं आहे म्हणून या बी बिंदूपासून तर सी बिंदूपर्यंतचे तिचं अंतर किती आलं h वजा x. म्हणून Pe बरोबर पुन्हा इथे पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा बरोबर बल गुणिले विस्थापन म्हणजे F गुणिले S, परंतु S किती आहे तर तो h वजा x. आता mg ने h ला गुणलं mgh, mg ने x ला गुणलं mgx. पुन्हा या दोघांची बेरीज करणार, काय एकूण ऊर्जा Te बरोबर ke अधिक Pe. मग ke किती आला तर mgx, Pe किती आला mgh वजा mgx. या ठिकाणी हे दोन्ही काय झाले तर कट झालेत म्हणून Te बरोबर किती आला तर mgh. हे झालं एकूण ऊर्जा कुठे तर ती बी या बिंदूपाशी. आपण यापूर्वीच बघितलं होतं की ए बिंदूपाशी असणारी एकूण ऊर्जा किती होती तर mgh. बी बिंदू जवळ देखील ती किती आली mgh. या प्रकारे. आता शेवटचा आपला बिंदू राहिला तर तो सी बिंदू. ओके, या ठिकाणी पुढे बघूया. ओके, वस्तू सी या बिंदूपाशी असताना म्हणजेच जमिनीवर पोहोचल्यावर तिचा वेग, म्हणजे जेव्हा ती सी या बिंदू जवळ येणार वस्तू, m वस्तुमान, m हे त्याचं वस्तुमान आहे, तिथे आल्यानंतर तिचा वेग आपण v सफिक्स c घेतला, इथे v सफिक्स b घेणार. ओके, आणि इथे सुरुवातीचा वेग किती होता तर तो 0 होता. आता जेव्हा वस्तू सी या बिंदूपाशी असताना म्हणजेच जमिनीवर पोहोचल्यावर तिचा वेग v सफिक्स c झाला. u बरोबर 0, s बरोबर h. तिने किती अंतर कापलेलं आहे तर h एवढं अंतर कापलेलं आहे. a बरोबर g, म्हणजे जे काही त्वरण असणार आहे तर ते गुरुत्व त्वरण असणार आहे. पुन्हा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या समीकरणानुसार v वर्ग बरोबर u वर्ग अधिक 2as. या ठिकाणी u ची किंमत 0, आरंभिक वेग. vc चा वर्ग बरोबर 2gh. पुन्हा तिथे असणारी गतिज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी ke बरोबर 1/2 mvc चा वर्ग. पुन्हा इथे vc च्या वर्गाची किंमत किती आली तर ती 2gh. पुन्हा या ठिकाणी gg काय होणार तर ते कट होणार आणि आपल्याला किती मिळेल ke बरोबर mgh.
आता जेव्हा वस्तू मात्र सी या बिंदूपाशी वस्तूची जमिनीपासूनची उंची, ओके, या ठिकाणी जमिनीपासूनची उंची किती असणार आहे, तर ती 0 असणार आहे. ओके, म्हणून त्या ठिकाणी असणारी तिची स्थितीज ऊर्जा पुन्हा इथे किती, तर ती W बरोबर F गुणिले किती असतं, तर S. S म्हणजे उंची, ती किती आली, तर ती 0 आली. म्हणून त्या ठिकाणी असणारी स्थितीज ऊर्जा आपल्याला इथे 0 मिळेल. पुन्हा एकूण ऊर्जा TE बरोबर KE अधिक PE आणि त्यांची बेरीज केली. PE ची किंमत किती आली, तर 0. KE किती आली, तर तो mgh. जेव्हा ती वस्तू C या बिंदूपाशी असते तेव्हा त्या ठिकाणी सर्वाधिक जास्त म्हणजे काय असतं, तर गतीज ऊर्जा असते. ओके, आणि ती किती आहे, तर ती mgh. या प्रकारे जेव्हा ती वस्तू C या बिंदूपाशी येणार तेव्हा तिची एकूण ऊर्जा किती आहे, mgh. B बिंदूपाशी होती तेव्हा तिची एकूण ऊर्जा किती होती, तर ती mgh. A बिंदूपाशी होती तेव्हा तिची ऊर्जा किती होती, तर ती mgh. तिन्ही ठिकाणी तीच ऊर्जा होती, म्हणजे प्रत्येक ठिकाणी कशी होते, ते समान होती. समीकरण 1, 2, 3 वरून A, B व C बिंदूपाशी एकूण ऊर्जा याचा अर्थ काय, तर तो स्थिर आहे. म्हणजेच कोणतीही वस्तू उंचीवर असताना तिच्यात स्थितीज ऊर्जा असते. एकदम उंच असताना ए या बिंदूपाशी असताना त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा होती, तर स्थितीज ऊर्जा असते. वस्तू खाली पडत असताना तिच्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर काय होतं, गतीज ऊर्जेत होत जाते. जमिनीवर पडत असताना स्थिती C पूर्ण स्थितीज ऊर्जेचे रूपांतर त्यावेळेस कशात होते, तर ते गतीज ऊर्जेत होते. परंतु कोणत्याही स्थितीत एकूण ऊर्जा ही उंचावरील स्थितीज ऊर्जे इतकीच असते. म्हणजेच काय, तर टोटल एनर्जी एकूण ऊर्जा बरोबर गतीज ऊर्जा अधिक स्थितीज ऊर्जा TE बरोबर PE अधिक KE. म्हणून ए बिंदूपाशी काय होतं, तर ए बिंदूपाशी स्थितीज ऊर्जा सगळ्यात जास्त होती आणि त्या ठिकाणी गतीज ऊर्जा ही 0 होती. बी बिंदूपाशी सारखे सारखे होते त्या ठिकाणी. ओके, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी बी बिंदूपाशी असणारी एकूण ऊर्जा ही mgh आणि सी बिंदूपाशी स्थितीज ऊर्जा 0, गतीज ऊर्जा सगळ्यात जास्त होती. म्हणजेच आपल्याला एकूण ऊर्जा तिथे देखील किती मिळाली, तर ती mgh. या प्रकारे बलाच्या दिशेच्या 30 अंश कोनात विस्थापन झाले असता केलेल्या कार्याचे समीकरण काढा. याचा अर्थ काय, तर वस्तूवर बल लावताना त्या बलाने वस्तूवर किती अंश मापाचा कोन करायचा आहे, तर तो 30 अंश मापाचा कोन करणार आहे लावलेलं बल. ओके, तर त्यावेळेस असणारं कार्याचं समीकरण आपल्याला काढायचंय, तर ते बघूया. ओके, तर या ठिकाणी बघा, ओ या ठिकाणी ती वस्तू आहे. ओके, ओ या ठिकाणी वस्तू आहे. या ठिकाणी बल लावलेलं आहे, परंतु बल लावताना किती अंश मापाचा कोन केलेला आहे, 30 अंश मापाचा कोन केलेला आहे. आणि वस्तूचं विस्थापन, बलाची दिशा इकडे आहे आणि वस्तुमानाची दिशा क्षितिज समांतर अशी आहे. तर या ठिकाणी आपल्याला विस्थापनाच्या दिशेत वस्तूवर क्रिया करणारे बल शोधायचे. म्हणजेच काय, आपल्याला ते जे बल असणारे ते किती असणारे, F cos θ हे आपल्याला ते शोधायचंय आणि ते आपल्याला त्रिकोणमितीच्या साहाय्याने शोधायचंय. या ठिकाणी ही वस्तू होती बघा, तर इथे आपण त्या वस्तूला इथे बल लावलेलं आहे, परंतु ते 30 अंश कोनातनं, आणि त्या वस्तूचं विस्थापन बघा क्षितिज समांतर असं झालेलं आहे. तर त्यावेळेस असणारं कार्याचं समीकरण काढायचं आहे. बघा इथे 2 प्रकार असणार आहेत. दुसरा प्रकार असा असणार आहे की या वस्तूवर बल लावलेलं आहे, परंतु त्याचे विस्थापन बलाच्या दिशेनेच झालेलं आहे. तर शोधूया आता. समजा ओ या बिंदूशी असलेल्या एका वस्तूवर F बार हे स्थिर बल प्रयुक्त केले. ओ या बिंदूशी
ओके, इथे एक वस्तू आहे आणि त्यावर एफ एवढं हे बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे एस एवढे विस्थापन झाले, एस एवढे इथे विस्थापन झाले व बल आणि विस्थापन यांच्यामधील कोन किती आहे, तर तो थीटा आहे. यांच्यामधील कोन हा थीटा आहे. ओके, आकृतीवरून आता इथे आपण त्रिकोणमितीचा वापर करणार आहोत की जे तुम्ही गणित भाग 2 मध्ये शिकणार आहात. तर इथे कॉस गुणोत्तर आपण इथे घेत असतो. कॉस गुणोत्तर म्हणजे काय, तर कोणा लगतची बाजू छेद करणं म्हणजेच OR कोणालगतची बाजू. हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये इथे हा थीटा कोण आहे, या कोणालगतची बाजू OR. कॉस गुणोत्तराची व्याख्या काय, कोणालगतची बाजू छेद करणं. मग कोणालगतची बाजू किती, तर OR. कर्ण किती, तर तो OQ आहे. म्हणून या ठिकाणी आपण OR ची किंमत शोधणार. हे छेदाला आहे, इकडे आल्यानंतर गुणिले होणार. म्हणून OR बरोबर OQ गुणिले कॉस थीटा. ओके, परंतु OQ म्हणजे काय, तर OQ म्हणजे F. म्हणजे OQ च्या जागी काय दिलं, F लिहिला आणि कॉस थीटा. OR ची किंमत किती मिळाली आपल्याला, F कॉस थीटा. म्हणून या ठिकाणी आपण पहिल्या ह्याच्यात काय करतो, येथे बल हे विस्थापनाच्या दिशेत शोधतो. म्हणजे हे काय झालं, तर ते बल झालं. आणि पुन्हा येथे विस्थापनाच्या दिशेत वस्तूवर क्रिया करणारे बल किती मिळालं आपल्याला, तर ते F कॉस थीटा. आणि म्हणून बलाने वस्तूवर केलेले कार्य, म्हणून कार्याचं सूत्र काय, तर हे बल गुणिले बलामुळे झालेलं विस्थापन किती, तर ते S. मग यांचा गुणाकार केला, FS कॉस थीटा या प्रकारे. आता यानंतर पुन्हा एकदा आकृतीवरून कॉस थीटाची आपण किंमत काढली, OR ची किंमत काढली. OR म्हणजे OQ कॉस थीटा, OQ म्हणजे F कॉस थीटा. येथे विस्थापनाच्या दिशेत वस्तूवर क्रिया करणारे बल किती मिळालं आपल्याला, तर ते F कॉस थीटा. हे झालं बल. कार्य, कार्याचं सूत्र म्हणजे बल गुणिले बलाने केलेले विस्थापन S. मग बल किती, तर F कॉस थीटा गुणिले S, FS कॉस थीटा या प्रकारे. आता येथे बलाच्या दिशेत वस्तूचे विस्थापन होते. तर बघा इथे बलाच्या दिशेत वस्तूचे विस्थापन झालेलं आहे. ओके, हे विस्थापन इकडे झालेले आहे आणि बलाची दिशा तीच आहे, म्हणून हा F बार. ओके, S कॉस थीटा हा विस्थापनाचा बलाच्या दिशेतील घटक होय. ओके, S कॉस थीटा हा विस्थापनाच्या बलाच्या दिशेतील घटक आहे. म्हणून आणि आधीच्या याच्यात बघा F कॉस थीटा हा बलाचा विस्थापनाच्या दिशेतील घटक होय. म्हणून या ठिकाणी देखील या आकृतीमध्ये पुन्हा आपण कॉस थीटा बघणार. ओके, आता कर्ण किती येणार, तर कर्ण हा इथे OP येणार, हा 90 माप असणार आहे. पुन्हा कॉस गुणोत्तर, कोणालगतची बाजू म्हणजे कोणालगतची बाजू किती येणार, तर ती OS येणार. कर्ण हा OP आहे, त्यानंतर त्याच्यात किमती भरणार. OS बरोबर OP हा छेदाला इकडे अंतर गुणिले होणार. OS बरोबर OP कॉस थीटा. OP ची किंमत किती आली, तर ती S आली, इथे S लिहिला, S कॉस थीटा. ओके, म्हणून येथे बलाच्या दिशेत वस्तूचे विस्थापन किती झाले, S कॉस थीटा. बलाच्या दिशेत वस्तूचे हे विस्थापन झाले, इथे हे विस्थापन मिळालं आपल्याला. म्हणून बलाने वस्तूवर केलेले कार्य, बलाने वस्तूवर केलेले कार्य म्हणजेच काय, तर बल गुणिले बलाच्या दिशेत झालेलं विस्थापन यांचा गुणाकार म्हणजेच FS कॉस थीटा या प्रकारे. ओके, आता आपल्याला थीटाची किंमत दिलेली, तर तो किती आहे, 30 अंश आहे. पुन्हा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागणार आहे कॉस थीटाची किंमत. त्रिकोणमिती हे प्रकरण जेव्हा तुम्ही गणित भाग 2 मध्ये शिकणार त्या ठिकाणी दिलेले कॉस 30 ची किंमत ही किती आहे, तर ती वर्गमुळात 3/2 हे लक्षात ठेवावं लागणार आहे. म्हणून केलेले झालेले कार्य W बरोबर FS कॉस 30
कॉस 30. कॉस 30 ची किंमत किती? वर्गमुळात 3/2. म्हणून या ठिकाणी दोन प्रकारच्या केसेसचा विचार करावा लागणार आहे. तर पहिल्याच्यात काय विचारात घेतलं आपण? एफ कॉस थिटा हा बलाचा विस्थापनाच्या दिशेतील घटक होय आणि या ठिकाणी एस कॉस थिटा हा विस्थापनाचा बलाच्या दिशेतील घटक होय. यानंतर पुढचा प्रश्न, एखाद्या वस्तूचा संवेग 0 असताना वस्तूला गतिज ऊर्जा असते का? स्पष्ट करा. तर बघूया, संवेग म्हणजे काय? तर त्या वस्तूचं वस्तुमान गुणिले वेग यांचा गुणाकार म्हणजे संवेग. म्हणून वस्तूचा संवेग p बरोबर मोमेंटम p बरोबर m गुणिले v. येथे m वस्तूचे वस्तुमान, v बरोबर वस्तूचा वेग होय. वस्तूची गतिज ऊर्जा बरोबर k बरोबर कायनेटिक एनर्जी आपण असे लिहित असतो, ke बरोबर. ओके, या ठिकाणी कायनेटिक एनर्जी ke बरोबर 1/2 m गुणिले v चा वर्ग. आता या ठिकाणी आपल्याला v ची किंमत m गुणिले v चा वर्ग 1/2 m गुणिले v चा वर्ग. अंशाला आणि छेदाला बघा इथे m ने गुणलेलं आहे. जर आपण 1/2 m v चा वर्ग याच्या अंशाला आणि छेदाला आपण m ने गुणणार. ओके, इथे m लिहिलंय. मग m गुणिले m किती आला? तर तो इथे 1/2 m गुणिले m चा वर्ग v चा वर्ग आणि छेदाला किती? तर तो m. म्हणजेच काय? 1/2 m वर्ग v वर्ग आणि छेदाला m या प्रकारे. ओके, म्हणून m वर्ग v वर्ग छेदाला किती आला? तर तो 2m. परंतु p म्हणजे काय? m गुणिले v. पण इथे m वर्ग v वर्ग आल्यामुळे किती होणार? तर p चा वर्ग. म्हणून गतिज ऊर्जा बरोबर p वर्ग छेदाला 2m. आता या ठिकाणी त्याने काय दिलं आपल्याला? संवेग 0 आहे. म्हणजेच p ची किंमत किती? तर 0. मग p ची किंमत जर 0 आपण इथे टाकली तर गतिज ऊर्जा देखील काय होणार? तर ती 0 होणार. या ठिकाणी ते तुम्ही बघू शकताय. p वर्ग छेदाला किती? तर तो 2m. संवेग 0 सांगितलं त्याने, 0/2m. कोणत्याही अपूर्णांकाच्या अंशाला जर 0 असेल तर त्याची किंमत किती असते? तर ती 0 होत असते. ओके, म्हणून पुढे p बरोबर 0 असताना k ची किंमत म्हणजेच गतिज ऊर्जेची किंमत किती होणार? तर ती 0 होणार. म्हणजेच वस्तूचा संवेग 0 असल्यास तिची गतिज ऊर्जा ही 0 असते. यानंतर पुढचा प्रश्न, वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य 0 का असते? ओके, तर ती वस्तू कशी? तर ती वर्तुळाकार गतीत फिरत आहे. एक बघा, वर्तुळाकार गतीत असलेल्या वस्तूवर क्रिया करणारे बल वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने असते. तर वस्तूचे विस्थापन वर्तुळाच्या स्पर्शिकेच्या दिशेने असते. हे बघा इथे या ठिकाणी आपण जर इथे वर्तुळाकार घेतला, इथे वस्तू घेतली आपण आणि बल हे कुणीकडे असतं? तर तिच्या केंद्राच्या दिशेने असते आणि वस्तूचे विस्थापन हे स्पर्शिकेच्या दिशेने. म्हणजेच बल आणि विस्थापन यांच्यातील कोन किती आहे? तर तो 90 मापाचा आहे आणि म्हणून त्यावेळेस झालेले कार्य किती असते? तर ते 0 असते. अशा प्रकारे बल आणि विस्थापन यांच्यातील कोन 90 अंश असतो. त्यामुळे वस्तूवर घडून येणारे कार्य हे 0 असते. तर यानंतर प्रश्न दुसरा बघूया. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातून एक व अनेक अचूक पर्याय निवडा. तर बघूया. सर्वप्रथम पहिला प्रश्न, कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा टिंबटिंब व्हावी लागते. तर पहिला बघा, स्थानांतरित, अभिसारित, रूपांतरित आणि नष्ट. तर या ठिकाणी स्थानांतरित आणि रूपांतरित व्हावी लागते ती. ओके, हे दोन पर्याय बरोबर आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न, जूल हे टिंबटिंबचे एकक आहे. बल, कार्य, शक्ती आणि ऊर्जा यातील योग्य पर्याय सर्वप्रथम कार्य आणि ऊर्जा. त्यानंतर पुढचा प्रश्न, एखादी जड वस्तू क्षितिज समांतर दिशेने गुळगुळीत पृष्ठभागावरून ओढत असताना बलाची परिमाणे सारखी असतात. तर पहिला पर्याय क्षितिज समांतर दिशेने प्रयुक्त केलेले बल. 2 गुरुत्वीय बल. 3 ऊर्ध्वगामी दिशेने असलेले प्रतिक्रिया बल. 4 घर्षण बल. तर या ठिकाणी गुरुत्वीय बल आणि ऊर्ध्वगामी दिशेने असलेले प्रतिक्रिया बल. ओके, तर बघा त्यानंतर पुढचा प्रश्न, शक्ती म्हणजे टिंबटिंब होय. तर पहिला बघा, कार्य जलद होण्याचे प्रमाण, कार्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण. ओके, त्यानंतर कार्य मंद होण्याचे प्रमाण आणि वेळेचे प्रमाण. शक्ती हे कार्य जलद होण्याचे प्रमाण आणि त्याचबरोबर कार्य मंद होण्याचे प्रमाण. हे दोन्ही पर्याय बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, एखादी वस्तू उचलत असताना किंवा ओढत असताना ऋण कार्य बलामुळे होते. कोणत्या बलामुळे होते? ओके, प्रयुक्त केलेले बल, गुरुत्वीय बल, घर्षण बल आणि प्रतिक्रिया बल. तर गुरुत्वीय बल आणि त्यानंतर घर्षण बल, हे दोन पर्याय बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधाने स्पष्टीकरणासह लिहा. तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते तेव्हा तुम्ही असता, म्हणजे खुर्चीवर बसलेले असता, जमिनीवर बसलेले, नंतर मग जमिनीवर झोपलेले आणि जमिनीवर उभे. तर आपण या ठिकाणी स्थितीज ऊर्जा केव्हा कमी असते, तर जमिनीवर झोपलेले असताना उंची कशी होते त्यावेळेस कमी होते. त्यानंतर पुढचा त्याचं स्पष्टीकरण, वस्तूमध्ये साठवलेली स्थितीज ऊर्जा पुढील सूत्राने मांडली जाते, पी पोटेन्शियल एनर्जी mgh. ओके, म्हणजे त्या ठिकाणी उंची ही कमी असते. यानंतर पुढचा प्रश्न, एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा कमी होते, स्थिर राहते, वाढते आणि सुरुवातीस वाढते व नंतर कमी होते. तर आपण इथे बघितलंय, तर ती ऊर्जा ही स्थिर राहते ABC या पॉइंटवरती. ओके, स्पष्टीकरण, जमिनीवर मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूमध्ये वस्तूचे जमिनीपासूनचे अंतर जसजसे कमी होत जाते तसतशी त्या वस्तूमध्ये साठवलेल्या स्थितीज ऊर्जा ही कमी होत जाते. तिचं रूपांतर आहे गतिज ऊर्जेत. मात्र काही वेळा वेग वाढल्यामुळे मुक्तपणे पडणाऱ्या वस्तूची गतिज ऊर्जा ही वाढते. अशा प्रकारे मुक्त पतनातील वस्तूने गमावलेली स्थितीज ऊर्जा तिने मिळवलेल्या गतिज ऊर्जे एवढी असते, म्हणजेच वस्तूची एकूण ऊर्जा ही स्थिर राहते. त्यानंतर पुढचा प्रश्न, सपाट पृष्ठभागावरील रस्त्याने गतिमान असलेल्या मोटार गाडीचा वेग तिच्या मूळ वेगाच्या 4 पट वाढवल्यास मोटार गाडीची स्थितीज ऊर्जा. ओके, तर त्यामध्ये काय बदल होईल? मूळ ऊर्जेच्या दुप्पट होईल, बदलणार नाही. मूळ ऊर्जेच्या 4 पट होईल, मूळ ऊर्जेच्या 16 पट होईल. या ठिकाणी पृष्ठभाग सपाट आहे, त्यामध्ये त्याच्या गतिज ऊर्जेशी त्याचा काही म्हणजे त्यामध्ये काहीच कोणत्याही प्रकारचे बदल होणार नाही. स्पष्टीकरण,
वस्तूच्या किंवा पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. स्थितीज ऊर्जा पुढील सूत्राने आपल्याला मिळते mgh. म्हणजेच वस्तूची स्थितीज ऊर्जा ही तिच्या वेगावर अवलंबून नसते, तर तिच्या जमिनीपासूनच्या उंचीवर अवलंबून असते. वस्तूवर घडून येणारे कार्य कशावर, टिंबटिंबावर अवलंबून नसते. ओके. विस्थापन, लावलेले बल, वस्तूचा आरंभिक वेग, बल व विस्थापन यांच्या दिशेतील कोन. ओके. तर तिचा आरंभिक वेग यावर अवलंबून नसते. स्पष्टीकरण म्हणजेच झालेले कार्य हे बल आणि विस्थापन यांच्यामधील कोनावर अवलंबून असते. ते वस्तूच्या आरंभिक वेगावर अवलंबून नसते. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 4. खालील कृती अभ्यासा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. कृती: 2 वेगवेगळ्या लांबीची ॲल्युमिनियमची पन्हाळी घ्या. 2. दोन्ही पन्हाळ्यांची वरील टोके समान उंचीवर ठेवा व खालील टोके जमिनीला स्पर्श करतील अशी व्यवस्था करा. 3. आता 2 समान आकारांचे आणि वजनांचे चेंडू एकाच वेळी दोन्ही पन्हाळ्यांच्या वरच्या टोकापासून सोडा. ते घरंगळत जाऊन सारखीच अंतरे पार करतील. तर त्यातला हा पहिला प्रश्न बघा. चेंडू सोडण्याच्या स्थितीवेळी चेंडूमध्ये कोणती ऊर्जा असते? तर त्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते. चेंडू सोडण्याच्या स्थितीवेळी चेंडूमध्ये स्थितीज ऊर्जा असते. दुसरा प्रश्न. चेंडू खाली घरंगळत येत असताना कोणत्या ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत होते? स्थितीज ऊर्जेचे रूपांतर हे गतीज ऊर्जेत होत असते. चेंडू खाली घरंगळत येत असताना स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊर्जेत रूपांतर होते. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न. चेंडू घरंगळत जाऊन सारखेच अंतर का पार करतात? दोन्ही चेंडूंची सुरुवातीची स्थितीज ऊर्जा समान असल्याने ते घरंगळत जमिनीच्या पातळीला आल्यावर त्यांचे वेगही समान असतात, म्हणून ते सारखेच अंतर पार करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न. चेंडूमध्ये असलेली अंतिम एकूण ऊर्जा ही कोणती असते? चेंडू घरंगळत जाऊन थांबल्यावर त्याची एकूण ऊर्जा 0 होते. आणि शेवटचा प्रश्न. वरील कृतीतून तुम्हाला ऊर्जेसंबंधी कोणता नियम सांगता येतो? स्पष्ट करा. घर्षण बल 0 असेल तरच कोणत्याही वेळी एकूण ऊर्जा बरोबर स्थितीज ऊर्जा अधिक गतीज ऊर्जा बरोबर स्थिरांक, यालाच ऊर्जा अक्षयतेचा नियम म्हणतात. प्रत्यक्षात घर्षण बलामुळे चेंडूच्या अंगची ऊर्जा कमी कमी होत जाऊन शेवटी ती 0 होईल. ओके. यानंतर पुढचा प्रश्न उदाहरणे सोडवा. ओके. एका विद्युत पंपाची शक्ती 2 किलोवॅट आहे. तो पंप प्रति मिनिटाला किती पाणी 10 मीटर उंचीपर्यंत उचलू शकेल? तर या ठिकाणी त्याची शक्ती दिली P बरोबर 2 किलोवॅट म्हणजेच 2000 जूल प्रति सेकंद. T बरोबर 60 सेकंद. किती उंचीपर्यंत न्यायचे? तर 10 मीटर. H बरोबर G बरोबर 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. आपल्याला M शोधायचा आहे. आता या ठिकाणी P बरोबर किती? तर W/T. म्हणजेच W म्हणजे काय? तर mgh/T. तर या ठिकाणी आपल्याला M शोधायचा आहे, म्हणून G गुणिले H आणि छेदाला T. हा T इकडे P ला गुणिले होणार आणि GH इकडे छेदाला येणार, म्हणून M बरोबर PT/G गुणिले H. 2000 गुणिले 60 आणि छेदाला 9.8 गुणिले 10. म्हणजेच आपल्याला इथे जर आकडेमोड केली तर 12,000/9.8 आणि त्यावेळेस असणारी ती वस्तुमान किती असेल? तर ते 1224.5 किलोग्रॅम. ओके. म्हणजेच तो पंप प्रति मिनिटाला सुमारे 1000
224.5 ओके, एवढे पाणी उंच उचलू शकेल. यानंतर पुढचा प्रश्न, जर 1200 वॅट 1200 वॅटची इस्त्री प्रति दिवसाला 30 मिनिटाकरता वापरली जात असेल तर एप्रिल महिन्यामध्ये इस्त्रीने एकूण वापरलेली वीज काढा. दिलेले P बरोबर 1200 वॅट 1200 वॅट, तर त्याचं रूपांतर किलोवॅट मध्ये करणार, म्हणून P बरोबर 1200 छेद 1000, 3 दशांश डावीकडे येणार, म्हणजेच किती होणार इथे 1.2 किलो वॅट. ओके, आता एप्रिल महिन्याचे एकूण 30 दिवस, प्रति तास किती वापर आहे, तर तो अर्धा तास आहे, म्हणजेच 0.5 तास. यांचा गुणाकार केला तर आपल्याला एकूण किती वापरली गेली महिन्यामध्ये, तर 15 तास वापरली गेली ती. W बरोबर ओके, म्हणजे कार्य बरोबर ऊर्जा, म्हणून या ठिकाणी सूत्र P बरोबर W छेद T, म्हणजेच काय E छेद T, म्हणून E बरोबर P गुणिले T. आता P ची किंमत किती, तर 1.2 15 तास किलोवॅट प्रति आवर. यांचा गुणाकार किती आला, 1.2 गुणिले 15 म्हणजेच किती आले 18 किलोवॅट पर आवर. 1 किलोवॅट पर आवर मीन्स व्हॉट, 1 युनिट, 1 युनिट. म्हणून एप्रिल महिन्यात इस्त्रीने वापरलेली एकूण वीज किती, तर 18 युनिट. या प्रकारे. यानंतर पुढचा प्रश्न, 10 मीटर उंचीवरून जमिनीवर पडलेल्या चेंडूची ऊर्जा जमिनीवर आदळताच 40% कमी होते, तर तो किती उंचीपर्यंत उसळी घेईल. आता या ठिकाणी H1 बरोबर 10 मीटर, E2 बरोबर E1 वजा E1 गुणिले 40% कमी होते, म्हणून E1 गुणिले 40% म्हणजे 40/100. आता या ठिकाणी आपल्याला ते सहज थोडीशी आकडेमोड करता येईल. तर इथे E1 वजा 0.4 म्हणजे E1 गुणिले 0.4, आपण इथे E1 ओके, मग या दोघातनं काय, तर E1 कॉमन घेणार, 1 वजा 0.4 बरोबर E1 गुणिले 0.6. तर त्यावेळेस असणारी H2 किती असणार आहे, तर आपल्याला शोधायचं आहे. E1 बरोबर mgH1 आणि E2 बरोबर mgH2, परंतु E2 बरोबर 0.6 इथे किती, तर E1 ची आपल्याला किंमत माहिती आहे, तर ती E2 म्हणजे किती, तर mgH2 0.6, E1 किती आहे, तर तो mg आणि H1 दोन्ही बाजूचा mg आणि mg या ठिकाणी करणार, तर ते कट होणार, म्हणून H2 बरोबर 0.6 गुणिले H1. ओके, म्हणून या ठिकाणी बघा H2 बरोबर 0.6 H1 ची किंमत 10 मीटर, यांचा गुणाकार किती आला, तर तो 6 मीटर. म्हणून जमिनीवर आदळल्यानंतर चेंडू 6 मीटर उंच उसळी घेईल. या प्रकारे. यानंतर पुढचा प्रश्न, एका मोटारीचा वेग 54 किलोमीटर प्रति तास पासून 72 किलोमीटर प्रति तास प्रति आवर ओके झाला. जर मोटारीचे वस्तुमान 1500 किलोग्रॅम असेल तर वेग वाढवण्यासाठी किती कार्य करावे लागेल ते सांगा. ओके, तर बघूया दिलेलं त्या मोटारीचं वस्तुमान 1500 किलोग्रॅम, U बरोबर मग त्याचा सुरुवातीचा वेग किती 54 किलोमीटर प्रति तास. आता किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये केलेलं आहे, गुणिले 1000 केलेलं आहे, छेदाला 3600 ओके, आणि इथे संक्षिप्त रूप दिलं तर आपल्याला किती मिळतात, तर 15 मीटर प्रति सेकंद. त्यानंतर 72 किलोमीटर प्रति तास म्हणजे 72,000 छेद 3600 सेकंद, याला देखील
संक्षिप्त रूप देखील सोपे इथे 36 दुणे 72 होतात. म्हणजेच व्ही बरोबर 20 मीटर प्रति सेकंद. तर डब्ल्यू आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. डब्ल्यू बरोबर गतिज ऊर्जेतील वाढ. ओके, म्हणजेच काय 1/2 mv चा वर्ग वजा 1/2 mu चा वर्ग. या दोघातनं 1/2 m कॉमन काढलेला आहे. v वर्ग वजा u वर्ग 1/2 म्हणजेच वस्तुमान किती आहे 1500 किलोग्रॅम गुणिले 20चा वर्ग वजा 15चा वर्ग. ते एकक आपण लिहिलेले आहेत. इथे संक्षिप्त रूप दिलं 750 गुणिले 20चा वर्ग 400, 15चा वर्ग 225, 400 वजा 225 किती आले तर ते 175 गुणिले 750. ओके, गुणाकार किती आला तर या ठिकाणी 1,31,250 जूल. ओके, एवढं त्या ठिकाणी कार्य करावं लागणार आहे. म्हणून मोटारीचा वेग वाढवण्यासाठी करावे लागणारे कार्य हे किती 1,31,250 जूल एवढे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न. रवीने एका पुस्तकाला 10 न्यूटन इतके बल लावले असता त्या पुस्तकाचे बलाच्या दिशेने 30 सेंटीमीटर इतके विस्थापन झाले तर रवीने केलेले कार्य काढा. प्रश्न अतिशय सोपा आहे, पण इथे न्यूटन मध्ये दिले आणि सेंटीमीटर मध्ये दिलेले. म्हणजेच आपल्याला त्या सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करावं लागणार. याला 100ने भाग द्यायचा आहे. 100ने 30ला भाग दिला म्हणजे काय तर 30/100. 2 दशांश डावीकडे जाणार. पहिलं शून्याचं नंतर 3चं पॉइंट या प्रकारे. ओके, म्हणजेच इथे एस ची आपल्याला किंमत मिळालेली आहे. डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस म्हणजे 10 न्यूटन गुणिले 0.3 मीटर बरोबर 3 जूल एवढे ते कार्य केले. रवीने केलेले कार्य बरोबर 10 जूल. ओके, आणि याच बरोबर आपण या ठिकाणी स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.